बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त शिवोत्सव साजरा केला जातो। मी सध्या मुंबईच्या बीकेसी परिसरामध्ये ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहताय। खुर्च्या लावायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी डायमंड, प्लॅटिनम, गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ अशा स्वरूपामध्ये ही सगळी जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती सध्या या ठिकाणी केली जाते। मोठमोठे LED स्क्रीन्स या ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि सर्व 58 आमदारांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। विधानसभेचे, विधान परिषदेचे सगळे आमदार, मान्यवर, खासदार या ठिकाणी उपस्थित असतील आणि एक भव्य दिव्य स्टेज सुद्धा या ठिकाणी तयार केला जातोय आणि पाहतोय आपण की या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार सुद्धा केला जाईल। काही आमदारांचे पक्षप्रवेश सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यामुळे मोठे मोठे खुलासे होऊ शकतात। स्वतः राहुल शेवाळे आहेत जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण कामाची ते सुद्धा पाहणी करायसाठी पोहोचलेले। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। मोठा दिवस आहे उद्याचा, त्याची तयारी कशी सुरू आहे? उद्या आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे उद्या आणि आजचाही दिवस अत्यंत पवित्र आहे, कारण आजचाही दिवस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, गेल्या वर्षी 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीलाच आयोजित करण्यात आला होता आणि तोही शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की भव्य श्री राम मंदिर निर्माण व्हावं, तर ते स्वप्नही साकार झालेलं आहे। म्हणून आजच्या दिवसाचं आणि उद्याच्या दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा भव्य नागरी सत्कार उद्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जो ऐतिहासिक विजय प्राप्त झालेला आहे, लोकसभेतील 7 खासदार असतील, विधानसभेतील 57 आमदार असतील, तर तो विजय शिवसेना प्रमुखांच्या चरणी आम्ही समर्पित करणार आहे, कारण त्यांच्या आशीर्वादामुळेच आणि प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादामुळेच हा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे। म्हणून उद्या हा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याचं विशेष स्वरूप म्हणजे लाडक्या बहिणींच्या हस्ते हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। ज्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे हे सगळं यश प्राप्त झालेलं आहे, तर त्यांच्या हस्ते माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार उद्या ठेवण्यात आलेला आहे। नक्कीच, पण मोठमोठे खुलासे होतील आणि धक्का बसेल त्या शिवसेनेला, असं एक भाकीत सुद्धा तुम्ही केलंय। नेमका हा धक्का शिवसेनेसाठी काय असणार, त्या शिवसेनेसाठी? खूप सारे धक्के आता त्यांना सहन करावे लागतील। विधानसभेच्या धक्क्यातून जर सावरले असेल, परवाच्या धक्क्यातून त्यांचे कित्येक आमदार आणि खासदार हे अस्वस्थ आहेत, डिस्टर्ब आहेत, कारण जेव्हापासून ते निवडून आलेत तेव्हापासून त्यांच्या मतदारसंघातली कामं होत नाही आहे, विकासाची कामं रखडलेली आहेत आणि त्यांची जी कामं आहेत, जी केंद्र सरकारशी आणि राज्य सरकारच्या निगडीत आहेत, जे जर प्रश्न त्यांना मार्गी लावायचे असतील तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारची त्यांना गरज आहे आणि रोज केंद्र सरकार आणि राज्य सरकारला शिव्या देऊन काही काम नाही आहे, रोज त्यांची आलोचना करून काम नाही, हे आता त्यांना कळून चुकलेलं आहे। जर आपल्या मतदारसंघाची विकासाची कामं करायची असेल आणि जर आपल्या मतदारांना जे कमिटमेंट केलेलं आहे ते पूर्ण करायचं असेल, तर त्यांना महायुतीशिवाय पर्याय नाही, हे त्यांना आता कळून चुकलं आहे। म्हणून ते महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर आता चर्चा करत आहेत की आम्हाला महायुतीबरोबर काम करायचं आहे, आमच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, आमच्या मतदारांना जे दिलेलं कमिटमेंट आहे ते पूर्ण करायचं आहे। त्याकरता आता ह्या सगळ्या प्रोसिजर चालू आहेत। नक्कीच, पण एक मेळावा तिथे पण होतोय त्या शिवसेनेच्या अंधेरीमध्ये पण, त्यामुळे आवाज नेमका कुणाचा आहे? आवाज कोणाचा आहे हे मतदारांनी यापूर्वीच दाखवून दिलेला आहे। आवाज 7 खासदारांच्या माध्यमातून मतदारांनी दाखवला आहे, आवाज 57 आमदारांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेला आहे, आवाज 15 लाखापेक्षा जास्त मतदान उभाटापेक्षा देऊन महाराष्ट्रातल्या मतदारांनी दाखवून दिला आहे। त्यामुळे आवाज कोणाचा, हा शिवसेनेचा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा, माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा आवाज उद्या तुम्हाला दिसून येईल। बांगलादेशी नागरिकांबाबत तुम्ही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे, कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे। तुम्ही आज बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलात, हा विषय नेमका काय होता आणि पुढची कारवाई कशी असेल? आपल्या सर्वांना माहिती आहे, टीसने एक अहवाल सादर केला होता आणि त्या अहवालामध्ये भीती व्यक्त केली होती की बांगलादेशींच्या इलिगल इमिग्रेशनमुळे भारतात किंवा विशेष करून मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या ठिकाणी क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात, कम्युनल राईट्स या ठिकाणी होऊ शकतात। हा रिपोर्ट टीसने सादर केला होता, परंतु त्याची गंभीर दखल कोणी घेत नव्हती। म्हणून मी माननीय गृहमंत्री अमित शहाजींना रिक्वेस्ट केली की याची आपण गंभीर दखल घ्यावी, कारण मुंबईच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यांनी जी एक धक्कादायक बाब निदर्शनास आणून दिली की 1966ला मुंबईची हिंदूंची लोकसंख्या ही 88 पर्यंत होती आणि आता 2011पर्यंत ती 61 पर्यंत आलेली आहे आणि भविष्यात जर ह्या सर्व गोष्टींवर आळा घातला नाही किंवा जर काही उपाययोजना केल्या नाही तर 2051ला मुंबईची संख्या ही 54% होईल, तर ही हिंदूंची संख्या, तर ही एक धक्कादायक बाब टीसच्या रिपोर्टमध्ये सादर करण्यात आलेली आहे।
म्हणून गृह मंत्रालयाला मी विनंती केली होती की आपण टीसच्या अहवालानुसार कारवाई करावी आणि त्यांनी त्याची दखल घेऊन 15 जानेवारीला चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र आणि DGP महाराष्ट्र यांना आदेश दिलेले आहेत की टीसचा जो अहवाल आहे त्या अहवालानुसार संपूर्ण मुंबई शहरात कारवाई करावी. जर या अहवालावर अगोदरच कारवाई झाली असती तर आपल्या सर्वांना माहिती आहे सुप्रसिद्ध अभिनेते सैफ अली खानवर जो हल्ला झाला तो बांगलादेशीने केला आहे, तर त्या बांगलादेशीवर अगोदरच कारवाई झाली असती. 3 महिन्यापूर्वीच मी ह्या सर्व गोष्टी निदर्शनास आणून दिल्या होत्या, परंतु दुर्दैवाने त्या झाल्या नाहीत. परंतु आता 15 जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात कारवाई करण्याचा आदेश देण्यात आलेला आणि मला संपूर्णतः विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, हे या विषयाची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रात कारवाई करतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.